जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर। माझं नाव आहे रवींद्र परब। आज आपण चाललो आहोत पुण्याला आणि पुण्याला काही ठिकाणे म्हणजेच स्थळे आपण व्हिजिट करणार आहोत। आणि माझ्यासोबत आहे मयूर, माझा नेहमीचा ट्रिपचा पार्टनर, आणि आपल्यासोबत अजून 2 व्यक्ती आहेत। रोहित वाडेकरला तुम्ही ओळखतच असणार, आणि त्याच्यासोबत अजून एक नवीन मेंबर आहे श्रुती म्हणून। आणि संध्याकाळचे वाजले आहेत मित्रांनो 6, आणि आता आपण त्या दोघांची वाट बघूया। अजून वाडेकरची वाट बघताय, वाडेकर येतोय अजून। हा का हाय वाडेकर आजूबाजूला न डायरेक्ट सुसाट निघाला। हाय आपला मित्र। चला आता त्यांचा इंट्रोड्यूस आम्ही नंतर करूया, ठीक आहे? नको जाऊया, त्यांना तिथंच कॅचअप करूया। ते तर याला हवेच्याच पिंड्या निघून गेले। मित्रांनो, रोहित काही बाईक थांबवायची नावच घेत नाही आहे आणि एकदम सुसाट चालला आहे। आणि मित्रांनो, पुण्यामध्ये व्हिजिट करण्यासाठी भरपूर स्थळे आहेत, म्हणजेच ठिकाणं। त्यामध्ये मी 6 ते 7 ठिकाणं सिलेक्ट केली आहेत। आणि या 2 दिवसांमध्ये जी मला सुट्टी भेटली आहे, तर आता ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला आता किती ठिकाणं व्हिजिट करायला भेटतात ते आता बघूया। म्हणजे बाईक जाणार कसे, कुठे जागा ना, इथं थांबूया। वाडेकरची आठवण इथं कायमच राहील। तो किस्सा आठवला तर यायला काय होतं काय सांगू तुम्हाला आता। तो किस्सा यायला अलगच आहे। पूर्ण यायला 12च्या 12 जण आम्ही हादरलेलो। एक गोष्ट रायडर आला पाहिजे। तो पार्टी आहे मला। मित्रांनो, आपल्याला आता आपले साथीदार भेटलेले आहेत, येत आहेत। मित्रांनो, आपल्यासोबत आहे कोण? श्रुती। हाय। वाडेकर मगापासून भेटत नव्हता आम्हाला। मित्रांनो, श्रुती ही सिरियल ॲक्टर आहे आणि तिने 3 पेक्षाही जास्त मालिकांमध्ये रोल केला आहे। तसेच ती नाटक देखील करते। मित्रांनो, आता आम्ही थांबलो आहे फलसपा फाट्याला आणि थोडीशी चाय पितो, चाय। हा, चायचे फोटो काढतोय मी। चायचे फोटो काढतोय। तुझं नाव याच्यावर नाव नाही ना? आहे ना, जॉयबाई आहे ना, पाठी आहे। आणि आपले 2 साथीदार अजून येत आहेत पाठी, ते भरपूर मागे आहेत। मला कचवा पीछे से आ रहा है। मित्रांनो, आपला नाश्ता काय झालं आहे, तर आता निघतो आम्ही। आणि आता हे बाकीचे पण मंडळी आहे तिथं, आणि आलेल्या यांचा पण नाश्ता झालेला आहे। तर आता आपण डायरेक्ट आता जेवायला थांबूया। नाही, हे नाही समजत नाही यार। शिंगरोबा मंदिर, हो। मित्रांनो, रात्रीच्या वेळेला अशा ट्रकांपासून लांबच राहा, कारण हे ट्रक कधी पण लेफ्ट राईट घेऊ शकतात, सांगू शकत नाही, आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते। म्हणून तुम्ही जास्त न जास्त या ट्रकांपासून लांबच राहिलेलं बरं असतं।
अरे बापरे. नाही तिला सांगूया रात्रीचा प्रवास बरोबर नाही पुण्यामध्ये. मित्रांनो आता आम्ही थांबलो आहे मुलाखत हॉटेलच्या जवळ. हे बघा सगळ्यांना भूक लागली आणि आता वाजले आहेत 10:30. ये मच्छी फ्राई करके मिलेगा ऐसा 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 लेके माणसं त्याच्यासाठी गोव्याला जास्त. आपण तर आपल्याला तो बोला पुढे जा ह्यांना का थांबवलेलं. हे सगळ्यांना तू पळवत. मित्रांनो जस्ट आमचं आता जेवण झालेलं आहे. तर आता आपण आता रायडिंगची तयारी. तर पुन्हा आता आपण किती आता 50 किलोमीटर बाकी आता अजून. आणि पॅकिंग बघा एकदम मस्त. आणि ते वाडेगावशिवाय मित्रांनो आता आम्ही आता आमचा प्रवास चालू केला. तर आता डायरेक्ट हे पुन्हा. मित्रांनो आम्ही संध्याकाळी 5:30ला निघालो होतो आणि आता वाजले आहेत 1:45. एवढ्यात आम्ही अर्ध्या गावी पोचलो असतो. आमच्या मित्राची कमाल आहे रोहित वाडेकर. हॅलो. हां तुम्ही पार्टी का गेलात? राईड मारायचा होता तुम्हाला. गेले पार्टी. अरे मेल्या तू पावसात पाठी जाऊ नको मला. मी बोल. हां हॅलो मी बोललो ना रिटर्न येताना परत राईड मारा. हां मग तू पार्टी केलास परत घरी चालला काय? मित्रांनो आपण आता भोसरीला पोहोचलो आहोत आणि हे आहे भोसरीचा बस स्टॉप. काय भोसरीचा आहे बोल टेपो. हे ठेव इथं. एवढ्या वेळात आम्ही औरंगाबादला पोहोचलो. मी गावी पोचतो अर्धा इथं. हा दादा. हा इथं बिल्डिंगच्या खाली त्या लोकेशनला पोचलो. हीच आहे काय स्वल्प विराम? ठीक आहे चालेल. किती दिवसाच्या प्रवासानंतर आता आपण पोचलोय. मित्रांनो आम्ही संध्याकाळी 5:30ला निघालो होतो आणि आता किती वाजले आहेत? आणि वाजले 1:05 आणि एवढा तास आम्हाला लागला. हा पण चांगली चालवली गाडी. वाडेकर कसं वाटतंय तुला? छान वाटतंय मला घरी वाडेकरने कशी चालवली बाईक? एकदम ऑल द बेस्ट बोल. कासवाच्या नंतर याचाच नंबर. सेलिब्रिटी लोक काय बोलतात काय
कुठला स्पीडने चालवायचं सांग ना 70 ऐंशी येतो नॉर्मल आवाज 70 ऐंशी नॉर्मल आहे बोला चला आता आम्ही आता आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहे मित्रांनो. मी कसं झेल हे आहे स्वल्पविराम. इथं आम्ही राहणार आहोत मामाच्या मुलाच्या घराच्या इथे.